My name is Bunsodi Shravan and welcome to my channel Shravan Bunsode. हे चॅनल पूर्णपणे कॉमर्सच्या अकाउंट या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. ह्याच्यामध्ये आपण कॉमर्सचे 11th 12th BCom फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर ऑल टाइप्स ऑफ अकाउंट आपण पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये आज आपण पहिलाच जो काही घेतला आहे चॅप्टर कॉर्पोरेट अकाउंटचा पहिला चॅप्टर आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. नावामध्येच आहे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट काय रे? प्रॉफिट आहे. प्रायर म्हणजे अगोदर, बिफोर, आणि इनकॉर्पोरेशन बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी. असा प्रॉफिट कंपनी इनकॉर्पोरेटेड होण्याच्या अगोदरचा प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन होय. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण प्री आणि पोस्ट या दोन गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये प्रॉफिट बिफोर एक्झिस्टन्स ऑफ अ कंपनी अँड प्रॉफिट आफ्टर एक्झिस्टन्स ऑर रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी. म्हणजेच काय? प्रॉफिट कंपनी सुरू होण्याच्या अगोदरचा आणि प्रॉफिट कंपनी सुरू झाल्यानंतरचा हे प्रॉफिट आपण इथं पाहणार आहोत. याच्यामध्ये पहिलं आहे प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन. प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणजेच काय म्हणायचं याला? प्री ॲक्विजिशन प्रॉफिट. आणि नेक्स्ट पुढे आहे प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन. यालाच काय म्हणायचंय? पोस्ट ॲक्विजिशनचा प्रॉफिट. ठीक आहे. प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन प्रीचा, प्रॉफिट बिफोर प्रॉफिट आफ्टर इनकॉर्पोरेशन म्हणजे पोस्टचा प्रॉफिट. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कंपनी कॅन अर्न प्रॉफिट बिफोर इट्स रजिस्ट्रेशन. कंपनी प्रॉफिट कमवू शकते कधी? तर कंपनी रजिस्टर होण्याच्या अगोदर कमवू शकते. ठीक आहे. मग असा प्रॉफिट काय म्हणायचं या प्रॉफिटला? तर याला म्हणतात कॅपिटल प्रॉफिट. लक्षात येते? तर कंपनी रजिस्टर होण्याच्या अगोदर जो काही प्रॉफिट कमवला जातो त्याला म्हणतात कॅपिटल प्रॉफिट. आणि कंपनी चालू झाल्यानंतर, एक्झिस्ट झाल्यानंतर, रजिस्टर झाल्यानंतर जो काही प्रॉफिट अर्न करते कंपनी त्याला म्हणतो आपण काय? तर रेव्हेन्यू प्रॉफिट. लक्षात येते? ओके. रेव्हेन्यू प्रॉफिट. पहिला कंपनी चालू होण्याच्या अगोदर जो काही प्रॉफिट अर्न होतो त्याला काय म्हणतात? कॅपिटल प्रॉफिट. आणि दुसरा कंपनी चालू झाल्यानंतर जो काही प्रॉफिट कमवतो त्याला रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणतात. लक्षात येते? याच्यानंतर कंपनी जो काही प्रॉफिट असतो तो कंपनी प्रॉफिट आपल्या शेअर होल्डर मध्ये डिस्ट्रीब्यूट करते. बट या केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनी कॅन नॉट बी डिस्ट्रीब्युटेड कॅपिटल प्रॉफिट. कंपनी हा जो काही इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा प्रॉफिट आहे कधीच शेअर होल्डर मध्ये डिस्ट्रीब्यूट करत नाही. लिगली हा करणं व्हॅलिड नाहीच. कंपनी ऍक्ट 2013 प्रमाणे कंपनी कॅन नॉट डिस्ट्रीब्युटेड कॅपिटल प्रॉफिट अमंग द शेअर होल्डर बट इट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड ॲज पर कंपनी. म्हणजे कंपनीनुसार कॅपिटल प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केलाच जात नाही. कायद्यामध्ये तरतूदच नाही कंपनी लॉच्या. तर कंपनी आफ्टर इनकॉर्पोरेशन रेव्हेन्यू प्रॉफिट कमवते आणि ते शेअर होल्डर मध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकते. तर याच्यानंतर काय येईल आपल्याला? इट कॅन बी distributed. It can be distributed among shareholder. It can be distributed among the shareholder. And next, it cannot be. It cannot be distributed among the shareholder. Capital profit आहे म्हणून हा शेअर होल्डर मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. आणि इथं इट कॅन बी डिस्ट्रीब्युटेड. It can be distributed
अमंग द शेअर होल्डर. प्रीचा प्रॉफिट शेअर होल्डर मध्ये कधीच डिस्ट्रीब्यूट करत नाहीत आणि पोस्टचा प्रॉफिट शेअर होल्डर मध्ये 100% डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात येतंय? येत आहे. ओके. याच्यानंतर पुढचा पार्ट आहे आपल्याला जे काही एक्सपेन्सेस आहेत प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये. एक्सपेन्सेस आपण डिवाइड करणार आहोत 2 कॅटेगरीमध्ये. अलोकेशन करणार आहोत. ठीक आहे, एक्सपेन्सेसचं अलोकेशन करणार आहोत 2 कॅटेगरीमध्ये. नंबर 1 आहे टाइम बेसिसचे एक्सपेन्सेस. नंबर नेक्स्ट कोणता आहे? सेल्स किंवा टर्नओव्हर बेसिस. ठीक आहे, आता प्री आणि पोस्ट मध्ये आपल्याला एक्सपेन्सेस टाकायचे. त्याच्या अगोदर ही एक कन्सेप्ट आहे की एक्सपेन्सेस टाकत असताना तो कोणत्या बेसिसवर अलोकेट केला आहे. सगळं लक्षात येते. तर 2च आहेत अलोकेशनचे प्रकार. नंबर 1 आहे टाइम बेसिसचा आणि दुसरा आहे सेल्स बेसिसचा. टाइम बेसिसचा एक्सपेन्सेस कोणकोणते असणार आहेत? तर जे टाइम टू टाइम ड्यूली पेड करावे लागणारे एक्सपेन्सेस म्हणजे टाइम बेसिसचे. तर दुसरा आहे सेल्स बेसिस, जे टोटली सेल्स वरती डिपेंड आहेत असे सारेच एक्सपेन्सेस म्हणजे सेल्स बेसिसचे एक्सपेन्सेस होय. टाइम बेसिस मध्ये उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण जे एक्सपेन्सेस टाइम टू टाइम पेड करावे लागतात असे सगळे एक्सपेन्सेस टाइम बेसिसचे. फॉर एक्झाम्पल काय रे? तर नंबर 1 सॅलरी. 100% आपल्याला सॅलरी टाइम टू टाइम पेड करावीच लागणार आहे. मंथली असेल, तुमचं जे ठरवलंय एम्प्लॉयरना, मंथली, इयरली, हाफ इयरली, क्वार्टरली, काही काय असणार, पण टाइम टू टाइम आपल्याला पेड करायला लागते. ती म्हणजे सॅलरी. आणि ही सॅलरी टाइम बेसिस वरती टाइम ड्यूली पेड करावी लागते. टाइम बेसिसचा एक्सपेन्सेस आहे. नंबर 2 रेंट. या ठिकाणी लक्षात घ्या, रेंट मंथली आपल्याला पेड करावंच लागतात. बरेच विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये येतात, शहरी भागामध्ये येऊन रेंट वरती राहत असतात. तर तुम्ही जे ठिकाणी राहता त्या ठिकाणी जे काही आपलं रेंट आहे मंथली पेडच करावं लागतं. म्हणजे टाइम बेसिस वरती आहे ना, तर रेंट आपण टाइम बेसिस वरती पेड करतो. नंबर 3 आहे डेप्रिशिएशन. इयरली चार्ज करतात. ठीक आहे, इयरली चार्ज करावंच लागतं ते डेप्रिशिएशन. मग टाइम बेसिस वरती टाइम टू टाइम पेड करतात. डेप्रिशिएशन इज ऑल्सो टाइम बेसिस एक्सपेन्सेस. नंबर नेक्स्ट कोणता? तर पुढचा येईल आपला इंटरेस्ट. टाइम टू टाइम. त्याच्यानंतर टॅक्सेस, त्याच्यानंतर रिपेअर्स. ठीक आहे, या साऱ्या गोष्टी म्हणजे आता टाइम बेसिस वरती तुम्हाला लक्षात आलंच असेल, जे ड्यूली टाइम टू टाइम पे करावं लागतं ते सगळेच टाइम बेसिस वरती येतात. आणि इकडे काही सेल्स बेसिस वरती those expenses which are depend on the sales. जे एक्सपेन्सेस सेल्स वरती डिपेंड राहतात त्याला आपण सेल्स बेसिसचे एक्सपेन्सेस म्हणणार आहोत. लक्षात येते? मग उदाहरणामध्ये सेल्स वर काय काय डिपेंड राहतं रे? नंबर 1 ऍडव्हर्टाइजमेंट कशाची करतात रे? तर आपली सेल्स इनक्रीज व्हावं याच्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट केली जाते. आणि ऍडव्हर्टाइजमेंट हा टोटली सेल्सचाच एक्सपेन्सेस असल्या कारणानं आपण याला सेल्स मध्ये अलोकेट करणार आहोत. नेक्स्ट सेलिंग एक्सपेन्सेस. सेल्स इन्क्रीज करण्यासाठी, नावातच सेल्स आहे त्याच्यामुळे सेल्स वरतीच राहणार आहे. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स वरतीच. नेक्स्ट फ्री सॅम्पल. ही एक प्रकारची ऍडव्हर्टाइजमेंट आहे. इथं सुद्धा आपल्याला हे फ्री सॅम्पल आपण इथंच घेणार आहोत. कशामध्ये? सेल्स बेसिस वरती. याच्यानंतर पुढचा पार्ट घ्या. फ्री सॅम्पल नंतर पुढचा काय? तर डिस्काउंट आहे. डिस्काउंट कशावर दिला जातो रे? तर तुम्ही एखादी वस्तू विकत घेताय, वस्तू जास्तीत जास्त विकावं, सेल्स त्यांची जास्तीत जास्त व्हावं याच्यासाठी लोक अट्रॅक्ट करण्यासाठी 70% ऑफ,
60% ऑफ, 50% ऑफ, 40% ऑफ असे वेगवेगळे ऑफ डिस्काउंट देतात. मग कशासाठी डिस्काउंट दिला जातो, तर अल्टिमेटली तुमची सेल्स इन्क्रीज व्हावं याच्यासाठी दिला जातो. मग डिस्काउंट हा सेल्स बेसिसचाच एक्सपेन्सेस आहे. नेक्स्ट पुढं घ्या, पुढं काय घेणार आपण, तर काय घ्या, कमिशन. कमिशन हे सुद्धा आहे. कमिशन तुमची सेल्स वाढावं यासाठी एजंट आपण अपॉइंट केलेले असतो. एजंट काय घेतो, तर कमिशन. कमिशन सुद्धा आपण सेल्स बेसिस वरतीच घेणार आहोत. याच्या पुढचा पार्ट आहे सेल्स. कमिशन झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स, बॅड डेब्ट्स. आता काय असतं बॅड डेब्ट्स, द डेब्ट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम डेटास. असं देणं की जे डेटास आपल्याला देऊ शकत नाहीत, बुडवून घेतात, बुडीत कर्ज याला म्हणतात. ठीक आहे, तर बुडीत कर्ज, डेटास कधी तयार होतं, सॉरी बॅड डेब्ट्स कधी तयार होतो, डेटासनं पैसे बुडवल्यानंतर. डेटास कधी तयार होतात, ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू उधारीवर विकता त्यावेळेस. विकता लक्षात येते, सेल करता त्यावेळेस तुम्ही बॅड डेब्ट्स क्रिएट करता. अल्टिमेटली बॅड डेब्ट्स इट डिपेंड ऑन दिस सेल्स. लक्षात येते, ओके. याच्यानंतर आपण पुढचा पार्ट पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. हा फक्त इंट्रोडक्शन टू इंट्रोडक्शन प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन एवढंच पाहायचंय. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसा असतो ते आपण पाहणार आहोत. ओके, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा ज्यांना कुणाला या चॅप्टरमध्ये डाऊट असेल त्यांच्यामध्ये. थँक्यू.